नमस्कार. विचार करा, जगातील अशा एका ठिकाणाचा जे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, पण याच शांत आणि सुंदर दिसणाऱ्या प्रदेशात जमिनीच्या खाली असलेल्या संपत्तीवरून एक मोठं युद्ध सुरू आहे. वरवर सगळं शांत दिसतंय, पण आतून निसर्ग आणि उद्योग यांच्यात एक वादळ घोंघावतंय. चला, या संघर्षाच्या खोलात जाऊन पाहूया. हे जे दृश्य आहे ना, हे आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाचं. युनेस्कोने याला जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून ओळख दिली आहे. पण ही फक्त एक सुंदर जागा नाहीये, तर हे असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचं घर आहे. जैवविविधतेचं एक जिवंत केंद्रच म्हणा ना. पण याच नैसर्गिक सौंदर्याच्या खाली दडलेल्या खनिजांवरून एक असा संघर्ष उभा राहिलाय ज्यामुळे इथलं सगळं भविष्यच धोक्यात आलंय. तर मग ह्या संपूर्ण प्रकरणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी वाघांच्या प्रदेशात लपलेला खजिना कोणता आहे ते बघू. मग बॉक्साईट खाणकामाची योजना काय आहे, पर्यावरणाच्या नियमांना कसं डावललं जातंय, स्थानिकांच्या संमतीचा वाद काय आहे, सरकारची दुहेरी भूमिका आणि सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा आढावा घेऊ. चला, सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वाघांच्या प्रदेशातील खजिना. या नावातच एक विरोधाभास दडलेला आहे नाही का? म्हणजे एका बाजूला वाघांचं संरक्षण करायचंय आणि दुसऱ्या बाजूला त्याच जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान खनिजांचे साठे आहेत. आता बघा, हे क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या किती महत्वाचं आहे. एकतर हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं घर आहे आणि हो, वाघ, बिबटे आणि हत्तींसाठी हा एक खूप महत्वाचा मार्ग आहे, एक कॉरिडॉर आहे. पण याच जमिनीखाली ॲल्युमिनियमसाठी लागणारं बॉक्साईट प्रचंड प्रमाणात आहे आणि हेच ह्या सगळ्या संघर्षाचं मूळ कारण आहे. मग हा संघर्ष नक्की कोणत्या प्रकल्पांवरून सुरू आहे? चला, या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या घुंगूर आणि परळी इथल्या बॉक्साईट खाणकाम योजनांबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. हे आकडे बघा जरा. हे 3 मुख्य प्रस्ताव आहेत. घुंगूरमधले 2 आणि परळीमधला 1. फक्त आकड्यांवरूनच या योजनेची व्याप्ती लक्षात येते. या तिन्ही प्रकल्पांमधून मिळून दरवर्षी जवळजवळ 4 लाख टन बॉक्साईट काढण्याची योजना आहे. आता विचार करा, एवढ्या नाजूक आणि महत्वाच्या पर्यावरणावर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्खननाचा काय परिणाम होईल? आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हे जे काही प्रस्ताव आहेत ते कायदेशीर आहेत का? आणि असे कोणते पर्यावरणाचे नियम आहेत ज्यांचं उल्लंघन होतंय असा आरोप केला जातोय? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणजेच ESA ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर हा संरक्षित जंगलांभोवतीचा एक बफर झोन असतो, एक प्रकारचं संरक्षक कवच, जेणेकरून खाणकामासारख्या गोष्टींचा थेट फटका मुख्य पर्यावरणाला बसू नये. आता पश्चिम घाटासाठी जो ESA मसुदा प्रस्तावित आहे त्यातले नियम बघा. यात अगदी स्पष्ट लिहिलंय की इथे नवीन खाणकाम किंवा उत्खननावर पूर्णपणे बंदी असेल. इतकंच नाही, तर ज्या खाणी आधीपासून सुरू आहेत त्यासुद्धा 5 वर्षात बंद कराव्या लागतील. आता नियम इतके स्पष्ट असताना मग या नवीन बॉक्साईट खाणींना परवानगी देण्याचा विचार तरी कसा होतोय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. आणि यावरच बोट ठेवलंय प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी. त्यांचं म्हणणं आहे की हे केवळ नियमांचं उल्लंघन नाही, तर नैसर्गिक संसाधनांची लूट सोपी व्हावी यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा एक प्रयत्न आहे. आणि गंमत म्हणजे असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच भागात हिंदाल्को कंपनीची एक खाण बंद करायला लावली होती. कारण तेच इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचं उल्लंघन. म्हणजे हा निकाल आजच्या प्रकरणासाठी एक खूप महत्वाचा कायदेशीर आधार आहे. आता कायद्याच्या पलीकडे जाऊन या संघर्षाची मानवी बाजू पाहूया. ज्या जमिनीवर हे सगळं घडतंय तिथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या स्थानिक आणि आदिवासी समुदायांच्या हक्कांचं काय? आपल्या देशातले वनहक्क कायदा आणि पेसासारखे कायदे तिथल्या स्थानिक ग्रामसभांना खूप मोठे अधिकार देतात. ह्या कायद्यानुसार खाणकामासारख्या कोणत्याही प्रकल्पासाठी वनजमीन घ्यायची असेल तर ग्रामसभेची माहितीपूर्ण संमती घेणं बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात तिथल्या लोकांची परवानगी घेतल्याशिवाय तिथे काहीही करता येत नाही. पण कायदा एकीकडे आणि वास्तव दुसरीकडेच. संशोधक तुषार दास यांच्या मते हे कायदे फक्त कागदावरच राहतात आणि प्रत्यक्षात मात्र सर्रास पायदळी तुडवले जातात. लोकांना विश्वासात न घेता, त्यांची संमती न घेताच प्रकल्प रेटले जातात. आणि परळी व घुंगूरमध्ये नेमकं हेच होतंय असा गंभीर आरोप केला जातोय.
आता या सगळ्यात सरकारची भूमिका काय आहे? इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. असे वाटते की सरकार एक दुहेरी खेळ खेळते, जिथे संवर्धन आणि खाणकाम ही उद्दिष्ट एकमेकांच्या विरोधात उभी आहेत. हे बघा, एकाच वेळी सरकार दोन अगदी विरुद्ध गोष्टी कशा करतंय. एकीकडे संसदीय समिती म्हणते की खाणकामाला लवकर परवानग्या द्या, तर दुसरीकडे वन विभाग त्याच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2025 पर्यंत 8 नवीन वाघ आणण्याची योजना बनवत आहे. आता साधा प्रश्न आहे, जिथे वाघ आणले जात आहेत त्यांच्यासाठी घर बनवलं जातंय, तिथेच खाणकाम कसं होऊ शकतं? हा दुटप्पीपणा नाही का? आणि या सगळ्यामुळे आज पश्चिम घाटातील ही क्षेत्र एका विचित्र परिस्थितीत, एका अधांतरी अवस्थेत अडकली आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर खाणींचा लिलाव झाला आहे, कंपन्यांना त्या मिळाल्या आहेत, पण ते तिथे काम सुरू करू शकत नाहीत. सध्याची परिस्थिती अशी आहे की कायदेशीर लढा आणि तिथल्या लोकांच्या तीव्र विरोधामुळे हे प्रकल्प पूर्णपणे थांबले आहेत. परळी खाणीसाठीची जनसुनावणी रद्द करावी लागणं हे स्थानिकांच्या एकजुटीचं एक मोठं यश आहे. आणि जोपर्यंत इकोसेन्सिटिव्ह क्षेत्राची अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत या सगळ्या प्रकल्पांवर अनिश्चितेची तलवार टांगतीच राहणार आहे. आणि हा संघर्ष आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो. जेव्हा देशाच्या आर्थिक गरजा, पर्यावरणाचं अस्तित्व आणि तिथल्या लोकांचे हक्क एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा विकासाचा खरा मार्ग कोणता मानायचा? यावर फक्त सरकारनेच नाही, तर आपण सगळ्यांनीच मिळून विचार करायला हवा.